ची सगळ्यात महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना, यामुळे भुजबळांना मात्र सातपुडा प्रवेशाची प्रतीक्षाच करावी लागते। सातपुडा हा शासकीय बंगला आहे आणि या ठिकाणी मात्र धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा त्याग करून अनेक महिने झाले तरी देखील अद्यापही त्यांचं वास्तव्य हे सातपुडा या बंगल्यावरच असल्याचं पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा ही जोर धरताना दिसते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आता काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? खरं कसं असतं, की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांनी ते घरही सोडायचं असतं, त्याच्या ऑफिसवरची पाटी देखील बदलायची असते. मला तेव्हा सांगण्यात आलं, की त्यांनी शासकीय बंगला दिला, हं, म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला नाही. पण ऑफिस मात्र बदललं नव्हतं, तर मी तो पाठपुरावा करून ती पाटी देखील बदलायला लावली होती. हं, पण आताच्या घटकेला जेव्हा कळतंय, खरं तर त्यांचा राजीनामा झाला होता 4 मार्चला बरोबर। आणि 4 मार्च ते आज 4 ऑगस्ट म्हणजे तब्बल 5 महिने पूर्ण झालेत. तर अजूनही त्यांनी खाली केला नसेल, तर आत्ताच्या घटकेला 46 लाख रुपये त्यांच्याकडनं आले पाहिजेत कायद्याने. कारण ₹200 पर चौरस मीटर असं त्यांना ते भाडं लावावं लागतं. दंड लावावा लागतो. आणि हा आता या आर्टिकलमध्ये एका वर्तमानपत्राने ते आर्टिकल दिलंय आणि त्याच्यात असं दिलंय, की मुख्यमंत्र्यांना ते वेव्ह करण्याचे अधिकार असतात. तर मला एवढंच सांगायचंय, मुख्यमंत्र्यांनी जर काही वेव्ह करायचे असतील, तर ते शेतकऱ्यांचं कर्ज म्हणा, गोरगरिबांचं म्हणा, अशा लोकांचं केलं तर ठीक आहे. धनंजय मुंडेंकडनं एव्हरी नया पैसा त्यांचा हा परत घेतला पाहिजे शासनाने, दंड ठोकला पाहिजे. हं, आता त्याच्यात धनंजय मुंडे म्हणतात, की "बाबा माझ्या आजारपणामुळे मला ते देण्यात यावं. माझ्या मुलीची एक शाळा आहे, हो। तर तुम्ही कुठेतरी 2 बेडरूमचं घर घेऊन तुम्ही इथे मुंबईत हवं तेव्हा राहू शकता. भाड्यावर घर घ्या, विकत घ्या, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. शासकीय बंगला हा अशा लोकांना देता येत नाही आणि तो तातडीने परत घेतला पाहिजे." अंजलीताई, एकीकडे बंगला सोडवत नाहीये अशी बातमी समोर आली आहे, पण अशी ही चर्चा आहे की धनंजय मुंडेंचं राजकारणात किंबहुना सरकारमध्ये कमबॅक होऊ शकतं। कमबॅक कोणीही आमच्यासारखी लोकं तर नक्कीच होऊच देणार नाही आणि त्याच्यासाठी प्रत्येक माणूस लढेल. मला आत्ताच्या घटकेला दुर्दैव असं वाटतंय, की तो सातपुडा बंगला एका भ्रष्ट मंत्र्याच्या हातनं जाऊन दुसऱ्या भ्रष्ट मंत्र्याच्या हातात येणार आहे. हं, म्हणजे भुजबळांकडे येणार आहे. दुःख या गोष्टीचं आहे मला. पण मला असं वाटतं, की पद सोडल्यानंतर 15 दिवसात गेला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याच्यावर जो असलेला दंड आहे तो त्यांच्याकडनं तात्काळ घेऊन त्यांना खाली करण्याचे आदेश दिले पाहिजे, असं स्पष्ट मत माझं आहे. अगदी। पण तुम्ही ही जी मागणी करताय की तातडीनं खरं तर हा बंगला सोडणं हे गरजेचं आहे, पण या सगळ्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांच्याकडून जी काही सबब दिली जाते, जी कारणं दिली जातात, ते म्हणजे मुलीची शाळा, तिचे क्लासेस, त्यानंतर अचानक आता या सगळ्या घडामोडी घडत असताना एकीकडे प्रापंचिक सगळे व्यवहार हे सुरू असताना तिथं मात्र हा बंगला सोडून दुसरीकडे जाणं हे आताच्या घडीला मात्र अशक्य आहे, असं खरं तर कारण दिलं जात आहे। या कारणाकडे कितपत तुम्ही पाहताय, कितपत सबळ हे कारण म्हणायला हवं? मला असं वाटतं, की धनंजय मुंडे अतिशय गडगंज आहेत आणि मुंबईत त्यांना फ्लॅट विकतही घेऊन राहता येईल. हं, आत्ताच्या घटकेला जर ते करुणा मुंडेला एक फ्लॅट विकत घेऊन देतात, तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलीसाठी नक्कीच घेऊ शकतील. पण त्यांनी तो विकत घ्यावा, नाहीतर निदान परवडत नसेल, तर तो त्यांनी भाड्यावर घ्यावा. 1 बेडरूमचं, 2 बेडरूमचं घर आणि त्यांच्या बाकीच्या गोष्टींबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. पण शासकीय बंगला ह्या ते ठेवू शकत नाही हे तितकंच खरं. अगदी। या सगळ्या मुद्द्यावर अंजलीताई तुम्ही कोणाशी भेट घेणार आहात का? काही पत्रव्यवहार हा केला जाणार आहे का? काही निवेदन सादर केलं जाईल का? आणि साधारणतः या सगळ्याला किती काळाचं अल्टिमेटम असेल?
नाही, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी यांना आता मी काही वेळातच ईमेल पाठवणार आहे हं. आणि त्याच्यावर तात्काळ 24 तासात कारवाई करा असंच सांगणार आहे. कारण यांना बिलकुल आता 4-5 महिने, आज पूर्ण 5 महिने झाले. अजूनही ते खाली करत असतील तर हे खपवून घेतलंच गेलं नाही पाहिजे. तातडीने कारवाई झाली पाहिजे. अगदी या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही म्हणताय की 24 तासांचा खरं तर काळ दिला जाईल, अल्टिमेटम दिला जाईल कारवाई करण्याच्या दृष्टीनं. यानंतर सुद्धा अगदी पहिले पाडे 55 अशी परिस्थिती जर राहिली तर मात्र दमानियांची काय भूमिका असेल? नाही, आता प्रत्येक वेळेस न्यायालयात जाणं मलाही महाग पडतं, कारण माझ्याकडे काही पक्षाचं पाठबळ नाही, हं. पैशाचं पाठबळ नाही. त्यामुळे या यंत्रणांना कामाला लावणं गरजेचं आहे, जे मी लावणार आहे. अगदी. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर यंत्रणांना कामाला लावणं हे फार गरजेचं आहे आणि ते मी लावणारच असं म्हणतायत अंजली दमानिया. आणि या सगळ्या मुद्द्यावर पीडब्ल्यूडीला आपण निश्चितच पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती देखील अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.